नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या MH अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती PYQ सीरीज स्टार्ट केली आहे, ज्याच्यामध्ये आपण डेली 20 ते 25 प्रश्न GSचे घेतो आहे. जे मागच्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये रिपीटेडली विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. आपण एक्स्ट्रा वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? ऑप्शन ए विश्वनाथ आनंद, बी सचिन तेंडुलकर, सी सायना नेहवाल, डी विराट कोहली. मी 5 सेकंद थांबणार आहे. 5 सेकंदमध्ये तुम्ही स्क्रीन पॉज करायचे आणि याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 सेकंदनंतर मी पुढची आपली जी स्लाईड असेल ती ओपन करेन आन्सरची. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए विश्वनाथ आनंद. या पुरस्कारालाच आता 2021पासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं म्हटलं जातं. 1991-92मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. 1991-92ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव होतं. ठीक आहे. आपला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले? ऑप्शन ए ब्ल्यू मॉर्मॉन, बी ब्ल्यू बॉर्बॉन, सी ब्ल्यू नाईल, डी यापैकी नाही. आणि आपला आन्सर आहे ऑप्शन ए ब्ल्यू मॉर्मॉन. त्याचप्रमाणे ब्ल्यू मॉर्मॉनलाच राणी पाकोळी असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्राच राज्याचं राज्यवृक्ष आहे आंब्याचे झाड, राज्य फूल आहे जारूळ म्हणजेच ताम्हण, आणि राज्य प्राणी आहे शेकरू, यालाच उडतीकार असं सुद्धा म्हटलं जातं. आपला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 3, या वायूस हसविणारा वायू म्हणतात? ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड, बी नायट्रिक ऑक्साईड, सी नायट्रिक ॲसिड, डी नायट्रस ॲसिड. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यात डॅश डॅश येथे कार्यरत आहे? ऑप्शन ए पुणे, बी मुंबई, सी वर्धा, डी रत्नागिरी. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कुठे धावते? ऑप्शन ए कोल्हापूर ते गोंदिया, बी पुणे ते मुंबई, सी मुंबई ते कोल्हापूर, डी कोल्हापूर ते सोलापूर. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कोल्हापूर ते गोंदिया. त्याचप्रमाणे महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावते, तर डेक्कन एक्सप्रेस मुंबई ते पुणे दरम्यान आहे. ठीक आहे. आपला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. आपला पुढचा प्रश्न आहे, माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? ऑप्शन ए संवहन, बी बाष्पीभवन, सी रासायनिक प्रक्रिया, डी भाजलेल्या मातीचा गुणधर्म. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी बाष्पीभवन. पुढचा प्रश्न आहे, डेसिबल या एककाने काय मोजतात? ऑप्शन ए प्रकाश, ऑप्शन बी समुद्राची खोली, सी आवाजाची तीव्रता, ऑप्शन डी उष्णता. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी आवाजाची तीव्रता. डेसिबलमध्ये या एककाने आवाजाची तीव्रता मोजली जाते. त्याचप्रमाणे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी ल्युमेन प्रति चौरस मीटर किंवा लक्स हे एकक वापरले जाते. तसंच उष्णतेचे SI पद्धतीतील एकक हे जूल आहे. त्याप्रमाणेच समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅथम्स हे एकक वापरले जाते. याच्यामध्ये फॅथम म्हणजे 1 फॅथम म्हणजे 6 फूट. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णांसाठी आहे? ऑप्शन ए पोलिओ, बी एड्स, सी हेपॅटायटिस, डी क्षय. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी क्षय. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न 9, युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नांपैकी डॅश डॅश हा मारला गेला? ऑप्शन ए अबुल फजल, बी बिरबल,
सी अबुल फैजी, डी तोडरमल. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी बिरबल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? ऑप्शन ए शिवनेरी, बी जंजिरा, सी सिंधुदुर्ग, डी पन्हाळा. आणि आपलं योग्य आन्सर आहे सिंधुदुर्ग, सी सिंधुदुर्ग. शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला कोणता आहे तर सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतींचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? ऑप्शन ए सुभाबूळ व निलगिरी, ऑप्शन बी करंज व सोयाबीन, सी जाट्रोपा व करंज आणि डी जाट्रोपा व निलगिरी. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी, एक मिनिट, ऑप्शन सी जाट्रोपा व करंज. त्याचप्रमाणे आपण करंट अफेअर्ससाठी सुद्धा 2025च्या पोलीस भरतीमध्ये मधील करंट अफेअर्ससाठी आपण 300 ते 400 प्रश्न काढणार आहोत. महत्त्वाचे जे असतील असे 300 ते 400 प्रश्न आपण काढणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? ऑप्शन ए 1881, ऑप्शन बी 1891, सी 1901, डी 1911. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1911. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे 1911ला बांधण्यात आले. आपला पुढचा प्रश्न आहे, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? ऑप्शन ए कार्बन मोनॉक्साईड, बी मिथेन, सी कार्बन डायऑक्साईड, डी ओझोन. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कार्बन मोनॉक्साईड. पुढचा प्रश्न आहे, लसीकरणानंतर शरीरामध्ये डॅश डॅश तयार होतात. वॅक्सिनेशननंतर शरीरामध्ये डॅश डॅश तयार होतात. ऑप्शन ए टॉक्सिन्स, बी अँटीबॉडीज, सी लिम्फ, डी प्लाझ्मा. तर याचे आन्सर आहे ऑप्शन बी अँटीबॉडीज. पुढचा प्रश्न आहे, कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. ए कार्बनची जोडी, बी कोळशाचे साठे, सी वस्तूचे वय, डी कार्बनची मात्रा. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी वस्तूचे वय. कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पुढचा प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? ऑप्शन ए इन्फ्रारेड किरण, ऑप्शन बी अल्ट्राव्हायोलेट किरण, ऑप्शन सी क्ष किरण, डी विश्वकिरण. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी अल्ट्राव्हायोलेट किरण. पुढचा प्रश्न आहे, नक्षलवारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन ए बिहार, बी झारखंड, सी आंध्र प्रदेश, डी पश्चिम बंगाल. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी पश्चिम बंगाल. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर नक्षलवादाचा जो उगम झाला आहे तो याच नक्षलबारी या पश्चिम बंगाल राज्यातील गावातून झालेला आहे. नक्षलबारी पश्चिम बंगालमधील हे गाव आहे. नक्षलवादाचा जो उगम आहे तो या नक्षलबारी या गावातून झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, बी अमरावती, सी नागपूर, डी बुलढाणा. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी अमरावती. पुढचा प्रश्न आहे, नाग हे क्षेपणास्त्र डॅश डॅश यांच्या विरोधात काम करते. ऑप्शन ए विमान, बी जहाज, सी पाणबुडी, डी रणगाडा. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी रणगाडा. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ए हरित क्रांती, बी दुग्ध क्रांती, सी वातावरणातील बदल, डी मानवी आजार. आणि याचा आन्सर आहे
सी वातावरणातील बदल. ग्रीन हाऊस इफेक्ट वातावरणातील बदलाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कायद्यांपैकी दंडसंहिता कोणती आहे? ऑप्शन ए IPC, बी CRPC, सी CPC आणि डी भारतीय पुरावा कायदा. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए IPC. पुढचा प्रश्न आहे, संगणकीय भाषेत WWWचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए वर्ल्ड वाईड वेस्ट, बी वर्ल्ड वाईड वेस्ट, सी वर्ल्ड वाईड वेब आणि डी वर्ल्ड व्हिडिओ वेब वर्ल्ड. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी वर्ल्ड वाईड वेब. पुढचा प्रश्न आहे, ईशान्य मोसमी वारे डॅश डॅश या कालावधीत वाहतात. ऑप्शन ए मे ते सप्टेंबर, बी डिसेंबर ते फेब्रुवारी, सी जुलै ते डिसेंबर, डी जानेवारी ते मे. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी डिसेंबर ते फेब्रुवारी. ईशान्य मोसमी वारे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाहतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील डॅश डॅश या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे. ऑप्शन ए मुंबई ते दिल्ली, बी मुंबई ते पुणे, सी मुंबई टू अमृतसर, डी मुंबई ते अहमदाबाद. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुंबई ते अहमदाबाद. भारतातील मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या कमांडोंना डॅश डॅश असे नाव आहे. ऑप्शन ए कोब्रा, बी ब्लॅक कॅट, सी मार्कोस, डी ग्रे हाऊंड. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन सी मार्कोस. तर हे होते आपले 25 PYQ प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. ठीक आहे. आणि उद्याला परत 20 ते 25 प्रश्न, 20 किंवा 25 प्रश्न आपण घेऊन येऊ. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.